वृंदा तुझ्या बाबांनी हा प्रश्न पडला होता. त्यांनी शोध घेतला, संशय घेतला, कित्येक नावं समोर आली, पण प्रत्येक वेळेला एकच गोष्ट कमी पडली. कुठली? पुरावा. फाईल सोड राजवर्धन. फाईल सोड दादा. फाईल मला दे. राजवर्धन नाही नात कोणी मध्ये बोलायचं नाही. खाली घे बंदूक. आम्ही बोलू नको. जीव घेणे की कथा आज मी. यांच्यापैकीच कोणाचा हात असेल का यापेक्षा काही मोठा असेल? हरी काका आओ या उठा उठा तुम्ही हळू सावकाश हळू 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 लागलं नाही ना तुम्हाला? ठीक आहात ना? मी ठीक आहे. पाणी पडले. अरे देवा माझ्याकडनंच आणलं की काय? सॉरी काका तुम्हाला काय हवंय मला सांगा मी देते. पाणी हवं होतं. हा चाकू पडलाय ना? उचल. काही गोष्टी आयुष्यात खूप सांभाळून ठेवाव्या लागतात, नाहीतर हातातून अशा निसटून जातात की कधीच सापडत नाहीत. तुम्हाला पाणी हवंय ना? मी घेतो. हरी काका इथे कशासाठी आले असतील? आतापर्यंत माझा संशय राजवर्धन साहेबांवर होता, पण आता हरी काकांचंच वागणं काहीतरी वेगळं सांगतंय. राजवर्धन साहेब आणि हरी काका दोघं मिळून तर हे सगळं करत नसतील ना? वृंदा, आजी तुम्ही काय झालंय? कसल्या विचारात हरवलीस? नाही काही नाही. पान वाढू? नाही नको, थांब. एक काम कर, अभिचं पान वाढ आणि त्याच्या खोलीत नेऊन दे, आणि माझं पान वाढून इथे झाकून ठेव. मी नंतर जेवते. आजी या घरात जे काही चाललंय ना त्यात स्वतःला गुंतवून नको घेऊस. अगं काय चाललंय ते घरातल्यांनाच माहित नाहीये. स्वतःची काळजी घे, आणि एखादी गोष्ट विचित्र आहे असं वाटलं ना तर त्यापासून दूर राहा. कळलं ना? आजींना काहीतरी माहिती आहे जे ते माझ्यापासून लपवतात. काहीतरी मोठं नक्कीच घडलंय जे अजून मला माहित नाहीये. काय असेल ते रहस्य?